ऋषीला पण हेच सांगत होते. तुमचं काय चाललंय? किती वेळ अजून आपण त्या एकाच टॉपिकवर डिस्कशन करून वेळ घालवणार आहोत? प्लीज स्टॉप इट. अगं नाही, तू ऋषा तुला पोट तिडकणं याच्यासाठी समजवायला, कारण त्याचं खरं प्रेम आहे यार तुझ्यावर. आता त्याच्या मागं असे काही वाप आहेत ज्यामुळे तो तुझ्या आणि आबाची भेट घडवून देऊ शकत नाही यार. नाहीतर प्रेमाखाती त्याने हे कधीच केलं असतं. एक्झॅक्टली नीतू. हे बघ, मला असं वाटतं की तू पण आता मान्य केलं पाहिजेस की तुझं पण प्रेम आहे ऋषीवर. पल्लू, नो, अजिबात काही बोल नकोस. तू अख्ख्या जगाला फसवशील नो डाऊट, पण माझ्याशी कुठं तर अजिबात बोल नकोस. लेट्स एक्सेप्ट इट यार, काय प्रॉब्लेम आहे? आणि नी तू, आम्ही तुला हे सांगायसाठी तर बोलवलं की तुमच्यातलं जे काही भांडण बिंडण नसेल ना ते आता मिटवा यार. बोलायला लागा प्लीज. नीतू प्लीज, तुमच्या स्टुपिड मिसअंडरस्टँडिंगमुळे बघ ना तुम्ही दोघं किती एकमेकांपासून लांब गेलात. कांट यू सी दॅट? आय मीन, इज इट वर्थ इट? आणि तुला जेव्हा जेव्हा पण राग आलाय ना ऋषीचा, पुन्हा एकदा त्या सगळ्या सिच्युएशन्सचा विचार कर. तुला इतकंच दिसेल की तो तुझी किती काळजी करतोय. नीतू, अगं त्याचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. कांट यू सी दॅट? ओके, मी अग्री करते की ऋषीचं प्रेम आहे माझ्यावर. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऋषीचं जर एवढंच प्रेम आहे माझ्यावर, तर कामिनीशी लग्न करायला का तयार झाला तो? ओके, पण ऋषी या सगळ्यामुळे नीतू किती हर्ट झालीये याचा तुला काही अंदाज आहे? ऋषी, तू तुझे प्रॉब्लेम्स कव्हर करण्यासाठी काही ना काही खोटं बोलत होतास आणि खरं न कळल्यामुळे नीतू दररोज एका प्रॉब्लेमला फेस करत होती. ऋषी, तुला माहिती आहे की तिच्या घरी तिच्या लग्नाला घेऊन किती प्रेशराईज केलं जातंय तिला, आणि तरी सुद्धा लग्नाचा डिसिजन घ्यायला ती किती टाळाटाळ करत होती. का? कारण तिचा विश्वास होता की तिचा आभास तिला एक ना एक दिवस येऊन नक्की भेटेल. पण ऋषी, तू तिच्या याच फिलिंगशी खेळत होतास. ग्रेट, ग्रेट ऋषी. हो सॉरी, आभास. फ्रेंड कम लव गुरु. ऋषी, रेडिओवरती तू रिलेशनशिप बद्दल मोठ्या मोठ्या बाता मारत असतोस ना, पण स्वतःच्या लाईफ मधलं असं कुठलं रिलेशन आहे जे तुला व्यवस्थित सांभाळता आलं? माझ्याशी प्रेमाचं तर नाहीच नाही, आणि नीतूशी फ्रेंडशिपचंही नाही. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, अगं काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया
हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके